एंड आहे माईक काढून घेता हो चालेल. एकदा सगळ्यांनी घोषणा दिवस जोरात. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराज की. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या संयोजकांनी मला वक्फ कायदा 1995 या विषयावरती मांडणी करण्यासाठी संधी दिलेली आहे. आज आपल्या सर्वांना माहितीच असेल की आपल्या राज्यामध्ये एक हिंदुत्ववादी सरकार काम करत आहे आणि तसेच आपल्या देशामध्ये सुद्धा हिंदुत्ववादी सरकार काम करत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचे स्वप्न आपण सर्वजण बघतच आहोत. पण हे स्वप्न बघत असताना आपण सर्व हिंदू समाजाने काही गोष्टी समजून घेणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. आज भारतासमोर अनेक संकट सुद्धा उभी आहेत. जसं की लव जिहादचा प्रश्न असू दे, भारत पाकिस्तान सीमेचा प्रश्न असू दे, 5 करोडपेक्षा जास्त बांगलादेश घुसखोर जे भारतात घुसलेले आहेत त्यांचा प्रश्न असू दे, लँड जिहाद म्हणजेच वक्फ कायदा अत्यंत गंभीर विषय असू दे. असे सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्या हिंदू समाजाला अजगरासारखा विळखा घालून बसलेले आहेत. आपल्याला माहितीच असेल मित्रांनो, 1990 साली प्रभू श्रीराम जन्मभूमीचं आंदोलन अख्ख्या भारतामध्ये उभं राहिलं आणि याच काळामध्ये 1995 साली काँग्रेसच्या सरकारने वक्फ कायदा 1995 भारतावरती अक्षरशः लादला. आपल्याला प्रश्न पडेल की या वक्फ कायद्याच्या अंतर्गत नक्की किती संपत्ती या लोकांनी हडपलेल्या आहेत. मी आपल्याला काही एक डेटा सांगतो. आपल्या भारतामध्ये 9,70,000 एकर जमीन ही वक्फ या कायद्याच्या अंतर्गत या लोकांनी गिळंकृत केलेली आहे. या जमिनीचा जर आपण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर साधारण एक गोवा राज्य मावेल, 2 दिल्ली शहरं मावतील, एक ठाणे जिल्हा मावेल, इतकी संपत्ती या लोकांनी कब्जा केलेली आहे. आपल्यास अजून काही उदाहरणं सांगतो. ताजमहल ही सुद्धा एक वक्फ प्रॉपर्टी आहे. दिल्लीचं नवीन एअरपोर्ट आणि दिल्लीचं नवीन संसद भवन हे सुद्धा हे वक्फवाले म्हणतात की ही आमची जागा आहे. अंबानी भारतातला सर्वात श्रीमंत माणूस, त्याचा मुंबईमधला अँटालिया जो बंगला आहे हा सुद्धा वक्फ संपत्ती यांनी घोषित केलेली आहे. त्याच्यानंतर सुरतची महानगरपालिका, इलाहाबादचं हायकोर्ट, कर्नाटकमधली काही अख्खी गावं ही वक्फ घोषित झालेली आहेत. आपल्याला आश्चर्याचा धक्का लागेल, आपल्या भिवंडी महानगरपालिकेमध्ये मी इंटरनेटमधून डेटा सांगतो मित्रांनो, 516 जागा वक्फ झालेल्या आहेत. आता या सगळ्या जागा ज्या वक्फ म्हणून घोषित झाल्या, आपल्याला प्रश्न पडला असेल की वक्फ म्हणजे नक्की काय. तर सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्याची व्याख्या सांगतो. एखादा मुस्लिम मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये जी संपत्ती अर्जित करतो, जी काही संपत्ती कमवतो, तर ती कमवलेली संपत्ती जेव्हा स्थावर संपत्ती असू दे किंवा जंगम मालमत्ता असू दे, ही संपत्ती जेव्हा तो अल्लाच्या नावाने डोनेट करतो किंवा दान करतो, अशा दान केलेल्या संपत्तीला वक्फ संपत्ती म्हणून म्हणतात. तर आपल्याला तसं तर काही प्रॉब्लेम वाटला नाही पाहिजे की ते लोक पैसे कमवतात आणि दान करतात, करू दे, त्यांचं धर्मकार्य करतात, आपल्याला कशाला काही प्रॉब्लेम. पण तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या सरकारने जो काही चावटपणा केला 1995 साली, वक्फ कायद्यामध्ये कलम क्रमांक 3 त्यांनी घातलं. त्याच्यामध्ये एक असं कलम घातलं, सेक्शन 3 सबसेक्शन R, इंग्लिशमध्ये म्हणतात वक्फ बाय युजर. त्याचा मराठीत सोप्या भाषेत असा अर्थ सांगतो तुम्हाला. एखादा मनुष्य जर इस्लामिक धर्मकार्यासाठी जर एखादी संपत्ती वापरत असेल, भले ती त्याच्या मालकीची असो वा नसो, फक्त त्याने ती संपत्ती जर धर्मकार्यासाठी वापरली तर ती तो संपत्ती वक्फ संपत्ती म्हणून घोषित करू शकतो. आपण याची काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. भिवंडी महानगरपालिकेतली, भिवंडी महानगरपालिकेमध्ये 56 शेत जमिनी, 13 दर्गा, 11 कब्रिस्तान, 99 घरं, 14 हुजरा, 9 मदरसे, 60 मशिदी, 50 प्लॉट,
94 दुकानं आणि इतर 109 प्रॉपर्ट्या वक्फ झालेल्या आहेत. एक हसाल अशी एक गोष्ट सांगतो, या इतर प्रॉपर्ट्यांमध्ये 10 गॅरेज आहेत आणि 2 संडास आहेत. या लोकांनी संडासांना पण सोडलं नाही राहत. या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे. आता आपल्याला प्रश्न पडेल की जर या लोकांनी आपली संपत्ती जर हडपली किंवा त्यांनी कब्जा मारला तर अरे कायदा सुव्यवस्था आहे ना, आम्ही कोर्टात जाऊ, तिथं त्यांच्यावरती केस टाकू, केस लढू, भले 2-4 वर्ष जातील. तुम्हाला आश्चर्याचा धक्का लागेल की जर तुम्ही यांच्या विरुद्ध जर कोर्टात गेला, कोर्ट तुम्हाला उत्तर देईल आमच्याकडे ताकद नाही, तुम्ही वक्फ ट्रिब्युनलकडे जा. आता हा नवीनच शब्द ऐकलेला असेल तुम्ही, वक्फ ट्रिब्युनल नावाची काय भानगड आहे. म्हणजेच तुम्ही कोर्टात नाही जायचं, तुम्ही लढायला कुठे जायचं, वक्फ ट्रिब्युनलकडे. आपल्याला आश्चर्य वाटेल, वक्फ ट्रिब्युनलमध्ये जे न्यायाधीश आहेत ते कोण आहेत माहिती आहे? विचार करा, मुस्लिम धर्माचे एक्सपर्ट, म्हणजे संपत्ती हिंदूंची कब्जा मारणार हे लोक. आणि त्याच्या विरोधात जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्ही कोणाकडे जायचं? यांच्याच न्याय प्रणालीकडे जायचं. आता विचार करा, एकदा तुम्ही जर कोर्टाच्या दरवाजामध्ये गेलात तर कमीत कमी 5 ते 10 वर्ष आपण कोर्टाचे चक्कर मारतो. याच्यामध्ये सगळी पैसा खर्च कोणी करायचा? आपण. यांच्या वतीनं खर्च कोण करणार? वक्फ बोर्ड. वक्फ बोर्डाला फंडिंग कोणाचं आहे? सरकारचं आहे. आपल्याला अजून एक माहिती सांगतो, ही जी वक्फ संपत्ती जी घोषित केली जाते याची सरकारी नोंदणी होते. आपल्या कोणत्या धर्मस्थानाचं, कोणत्या मंदिराचं, कोणत्या धर्मशाळेचं नोंदणी सरकार करतं मला सांगा? या सगळ्या संपत्तीची नोंदणी दर 10 वर्षांनी राज्य सरकार करणार. आणि आपणास आश्चर्य वाटेल की या संपत्तीचा नोंदणी करण्याचा खर्च राज्य सरकार करतं. म्हणजे हिंदू लोकांनी मेहनत करायची, पैसे कमवायचे, गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा आणि हा टॅक्स भरला की त्याच्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीच्या मार्फत अशा पद्धतीने आपण त्यांना देणगी स्वरूपात देतो. विचार करा. अजून एक मुद्दा सांगतो, आपल्याला वेळ कमी आहे, पटापट मी सांगायचा प्रयत्न करतो. वक्फ बोर्ड चालवणारे जे अधिकारी असतात त्यांना म्हणतात मुतावली. मुतावलीचा अर्थ आहे शब्दशः मॅनेजर. तर हे जे मुतावली लोक आहेत, या मुतावलींना गव्हर्नमेंट सर्वंटचा दर्जा दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे काय? गव्हर्नमेंट सर्वंटचा अर्थ असा आहे, जसं की एक समजून घ्या, एखाद्या मंदिराचा एक पुजारी आहे किंवा विश्वस्त मंडळ आहे किंवा आपल्यासमोर पण अनेक संस्थांचे कार्यकारी अध्यक्ष, संयोजक आहेत. तर असे जे वक्फ बोर्ड संस्था चालवणारे जे आयोजक, संयोजक आहेत ते सगळेजण गव्हर्नमेंट अधिकारी म्हणून स्वतःला मिरवतात. त्यांच्या विरोधात तुम्ही काही केलं तर इट इज अ नॉन बेलेबल ऑफेन्स. म्हणजे तुम्हाला जर जेलमध्ये टाकलं तर बेल सुद्धा मिळणार नाही. आणि हे सगळं मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे, हे 1995 साली जो वक्फ कायदा सरकारने बनवला तेव्हाच्या केंद्र सरकारने, हे त्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो. अजून एक अजून एक शेवटची गोष्ट सांगतो. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की 1947 भारताचा जी फाळणी झाली तर ती धर्माच्या आधारावरती झाली होती. पाकिस्तानमध्ये सगळे मुसलमान लोक आणि उरलेली सगळी लोक हिंदुस्थान म्हणजेच आत्ताच्या भारतामध्ये. तर भारतामध्ये तेव्हाच्या काळात काही मुसलमान लोक राहत होते जे भारत सोडून पाकिस्तानला गेले. तर त्यांच्या संपत्ती केंद्र सरकारने 1950 साली स्वतःच्या अधिपत्याखाली घेतल्या, कंट्रोल करायला. तिकडून पण काही हिंदू भारतात आले, भारतातले पण काही मुसलमान तिकडे गेले. तर तिकडच्या आलेल्या हिंदूंना त्या जागा भाडेतत्वावरती दिल्या गेल्या. 30 ते 40 वर्ष ही लोक तिथे राहत होती. आपल्याला आश्चर्य वाटेल, राजीव गांधीजी जेव्हा पंतप्रधान होते भारताचे, तेव्हा त्यांनी या सर्व जागा या वक्फ बोर्डाच्या नावाने करून टाकल्या. आता आपणास प्रश्न पडेल, आम्ही करत काय होतो? आमचं लक्ष कुठे होतं? एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर होत होत्या, काय चाललं काय होतं? तर एक गोष्ट, आज आनगावमध्ये आपण सर्वजण जमा झालेलो आहात. मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची निर्मिती त्यांनी केली आणि तीच पुढं छत्रपती संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याला साम्राज्याचं स्वरूप दिलं. ते का? कारण की त्यांना शत्रू बोध होता. त्यांना समजून चुकलं होतं की त्यांचा शत्रू कोण आहे. क्लिअरिटी होती.
अत्यंत त्यांना जाणीव होती की आपला दोस्त कोण आहे, आपला दुश्मन कोण आहे, वयाच्या 16व्या वर्षी. तर ही प्रेरणा आपण त्यांच्याकडनं नक्कीच घेतली पाहिजे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण बघत आहोत की पाकिस्तान, आज इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे, पण इंडिया पाकिस्तानची फक्त मॅचच होऊ शकते. पाकिस्तान आता आपल्याला वाईट नजरेने नाही बघू शकत, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, घर में घुस के मारेंगे, एयर स्ट्राइक करेंगे, नहीं तो डायरेक्टली आर्मी को भेज देंगे. तर आताचं केंद्र सरकार अत्यंत जागरूक पद्धतीनं या विषयावरती काम करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक हे संसदेमध्ये मांडलेलं आहे. एक अत्यंत डेंजरस अशी गोष्ट तुम्हाला मी आज सांगू इच्छितो. गेल्या महिन्यामध्ये तो हैदराबादचा ओवेसी तो संसदेमध्ये उठून काय म्हणतो आपल्याला माहिती आहे? जर केंद्र सरकारने वक्फच्या 1 इंच सुद्धा जमिनीला जर धक्का लावला तर अख्ख्या भारतामध्ये 1980 1990 ला जशी दंगलीची परिस्थिती होती तशी अख्ख्या भारतामध्ये परिस्थिती निर्माण होईल. ही लोक त्यांच्या हैदराबादमध्ये भाषण नाही देतात स्टेजवरती, संसदेमध्ये बोलायची हिंमत करतात. तर अशा वेळेला आपल्या सर्व हिंदू समाजाला मी एक विनंती करतो की आपण सज्ज राहिलं पाहिजे. आज आपल्याबरोबर माननीय नितेशजी राणे साहेब आहेत, माननीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब आहेत, हेमंतजी सावरा साहेब आहेत, शांतारामजी मोरे साहेब आहेत, जितेंद्रजी डाकी साहेब आहेत, दीपकजी पाटील साहेब आहेत. तर हे जे सर्व हिंदुत्ववादी नेते आज आपल्याबरोबर या पोडियमवरती आहेत, तर या सर्व नेत्यांना आपण यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून यांचे हात बळकट केले पाहिजेत. कारण की आपण या सर्वांचे जर हात बळकट केले तर आपण देवेंद्रजी आणि नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहू शकतो आणि या सर्व संकटांमधून आपल्याला सोडवू शकतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो, वेळेचं बंधन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद सन्माननीय सर्वेचे महेंद्र साहेब. स्वतः कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे CA आहेत आणि उच्च शिक्षित असल्यामुळे या भारतभूमीला, या भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये आपण सर्व सुखसुविधा आणि आनंदाने कसे राहू यासाठी सदैव कार्यरत असलेल्या सन्माननीय सर्वेजी महेंद्र यांच्या मनोगताला एकदा सर्वांनी सलाम करून आजच्या या कार्यक्रमासाठी प्रस्तावना सादर करण्यासाठी मी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दीपक अण्णा पाटील यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. जय श्रीराम. हातात घे बटन चालू कर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.